हॅलो, नमस्कार. मी भावना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा छोटासा इंट्रो देते मी. नमस्कार, मी भावना. भावना घुमरे. मी पुण्यात राहते आणि माझे मिस्टर आणि मी आणि माझी 6 महिन्यांची मुलगी असे आम्ही तिघंजण राहतो. आणि माझं माहेर आहे नाशिकचं. सो आज आम्ही नाशिकवरूनच परत आलेलो. मी पूर्ण 20-25 दिवस नव्हती, तर घराची अवस्था बऱ्यापैकी खराब झालेली होती आणि पावसामुळे तर फारच ओलसर वाटत होतं. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार, आम्ही ट्रॅव्हल्सने नाशिकहून पुण्याला आलेलो. 5:15च्या दरम्यान पोहोचलो होतो पुण्यात. आल्यावर थोडी झोप घेतली, मग चिनू झोपली होती तोवर कामाला लागले. सगळ्यात पहिले मी ते काम सुरू केलं जे नेहमी माझं राहून जातं, ते म्हणजे बॅग्स अनपॅक करणं. यावेळी सगळ्यात पहिले बॅग्स अनपॅक केल्या, धुतलेले कपडे कपाटात सेट केले आणि जे धुवायचे होते ते वॉशिंग मशीनला लावले. मग मायक्रोफायबरच्या ग्लोव्हजने सगळं काही वाईप करून घेतलं. चिनू बऱ्यापैकी आजारी पडली होती नाशिकला, त्यामुळे तिला कफ, खोकला, सर्दी असं सगळं झालेलं, म्हणून तिचे पहिले मेडिसिन्स व्यवस्थित सेट करून ठेवले. आणि त्यात मलाही बरं नव्हतं, तर म्हटलं माझी मेडिसिन्स मी तिथे सेट करून ठेवले. असं म्हणतात बेडजवळ मेडिसिन्स ठेवू नये, कारण ते चांगलं नसतं. पण कसं आहे ना, मला सध्या ते कन्व्हिनियंट वाटतं, कारण चिनूला मी एकटी बेडवर सोडून नाही जाऊ शकत. म्हणून मग मी ती बेडजवळच ठेवले. जेव्हा ती बरी होईल तेव्हा मी ते तिथून काढून घेईन. ह्या ड्रॉवर्सवर पण इतकी धूळ झालेली ना, तर ती पण मी साफ करून घेत होते. आणि आय थिंक बऱ्याच घरांमध्ये असे ड्रॉवर्स असणार. मी आधी किचनसाठी घेतलेला, कारण तेव्हा माझ्या किचनमध्ये ट्रॉली नव्हत्या, तर वरती मी छान चम्मच ठेवायची, छोट्या मोठ्या गोष्टी मी या ड्रॉवरमध्ये ठेवायचे. आणि मी हे ड्रॉवर मिशोवरून घेतले होते, आय थिंक 650ला. 2 वर्ष झाले, छान चालतात अजूनही. आणि त्यात मी आता चिनूचे कपडे ठेवतेय आणि तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी पण त्यात छान ॲडजस्ट होऊन जातात. हे सगळं झाल्यावर मी घेतलं आपल्या बायकांसाठी असलेलं सगळ्यात मोठं काम, ते म्हणजे किचन. किचन तर बऱ्यापैकी अस्ताव्यस्त झालं होतं, कारण चिनूचे पप्पा इथेच होते काही दिवस. नंतर ते आले होते नाशिकला, पण इथेच होते काही दिवस आणि जेवणही बनवत होते कधी कधी. म्हणून बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या होत्या, किंवा इकडची गोष्ट तिकडे ठेवण्यात आलेली होती. म्हणून म्हटलं आधी कशात काय आहे ते बघून घेऊयात. आणि सगळ्या गोष्टी मी पुसून घेतल्या, व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज केलं आणि थोडंफार किचन जे आहे ते वापरण्याजोगं केलं. नंतर मी हळूहळू सगळं क्लीन करणारच होते, पण म्हटलं आधी सगळं वापरण्याजोगं करूयात. आजच्या दिवशी जास्त लोड नको, म्हणून मी फक्त स्वयंपाक करण्यापुरतं सगळं किचन साफ करून घेतलं. आईनी हा ॲल्युमिनियमचा मोठा डबा पाठवलेला. आता सध्या कोठी पाठवली आईनी गहू भरण्यासाठी, तर त्यासोबत हा डबा पण पाठवला होता. तर तो पहिले घासून घेतला, कारण आम्ही जायच्या आधी आई आणि पप्पा आलेले पुण्याला. तेव्हा आईनी पापड, कुरड्या सगळं वाळवण्याचे पदार्थ आणलेले, जे काही मी रिकाम्या डब्यांमध्ये ॲडजस्ट केले, पण बाकी खोक्यातच ठेवले, कारण माझ्याकडे जागा नव्हती. म्हणून हा डब्बा पाठवला होता. तर ते खराब होतील म्हणून मी आधी हा डब्बा धुवून घेतला. आणि याच्यात लवकरात लवकर मला पापड खोक्यातून काढून डब्यात टाकायचे होते, कारण ते खोक्यात खराब होतात. म्हणून म्हटलं पटकन हा डब्बा धुवून घेऊयात, तो सुकवूयात आणि त्यात पटकन पापड भरूयात. तर हा माझा पहिला व्लॉग आहे, ज्यात मी क्लिनिंग करते, माझं घर दाखवते. आत्तापर्यंत मी फक्त माझे फॅमिली व्लॉग्सच दाखवत होते, पण खरं सांगायचं तर मी माझं यूट्यूब चॅनल ओपन यासाठीच केलं होतं, कारण मला ऑर्गनायझेशन असं काही दाखवायचं होतं, क्लिनिंग दाखवायची होती. मी काही एकदम एक्सपर्ट नाही यात, पण हे जे येतं ना ते शेअर करूयात म्हटलं. कारण चॅनल ओपन करताना माझा निश हाच होता की माझे रुटीन व्हिडिओज मला शेअर करायचे होते, कारण मला पण रुटीन व्हिडिओज बघायला फार आवडतात. जेव्हा मला काम करायचा फार कंटाळा येतो, तेव्हा मी असे रुटीन ब्लॉग्स, क्लिनिंग ब्लॉग्स बघायचे आणि मला त्यातून मोटिवेशन मिळायचं काम करायचं, आणि मी लगेचच कामाला लागायचे. कधी कधी तर काम करताना, भांडी धुताना पण मी असे व्हिडिओज बघायचे, आणि आता काम कधी होऊन जायचं ना अशा वेळेस कळायचं पण नाही. पण ह्या सर्व व्हिडिओजमधून मी खूप काही शिकले बरं का. मला लग्न आधीपासून आणि लग्न झाल्यावर पण काहीच येत नव्हतं. मग मी पुण्याला आले आणि माझ्या सगळं स्वतःवर काम पडलं, कारण मी एकटीच होती. सर्व काम पडल्यानंतर मला हळूहळू मी शिकायला लागले, स्वयंपाक करायला लागले, सगळं स्वयंपाक पण शिकले. घर ऑर्गनाईज कसं ठेवायचं, वॉर्डरोब सेट कसं करायचं, चहापासून ते पुरणपोळीपर्यंत आज मला सगळं काही येतं. तर आता माझं छोटंसं बाळ पण आहे, ते सांभाळून मी माझं घर कसं मॅनेज करते हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करेन. इथे ना मला आईंचा कॉल आला होता की पोहोचले का, चिनू बरी आहे का. माझी पण तब्येत त्यांना जरा ठीक नाही वाटली आवाजावरून, म्हणून मग त्या बोलल्या की काम जास्त करू नको, कारण अजून जास्त दुखणं येईल, अजून जास्त सर्दी होईल. पण चिनू ना आता बऱ्यापैकी ठीक झाली होती, पण मी आणि चिनूचे पप्पा आजारी पडलो होतो. त्यांना पण सर्दी, खोकला आणि बॉडी पेन होत होतं, आणि सेम मला पण. पण कसं असतं ना, आपल्या नवरा आजारी पडल्यावर आपल्याला किती पण बरं नसेल वाटत, तरी आपल्यात ताकद ही येऊनच जाते. म्हणून त्यांना आराम करायला लावला आणि मी सगळी कामं करून घेतली.
तर डिश ट्रेनर बास्केट पण मला बऱ्यापैकी खराब झालेली वाटत होती, म्हणून मी त्याचा ट्रे आणि ती बास्केट, त्याचा स्पून होल्डर सर्व चांगलंच घासून काढलं. ही बास्केट आम्ही Amazonवरून ऑर्डर केली होती. आय थिंक 1000-1200 रुपयाची होती आणि 1 ते 1.5 वर्ष झाले मी ती यूज करते. खूप छान आहे, स्टीलची आहे. त्याला स्पून होल्डरसुद्धा आहे. त्याला ना सगळे चमचे त्यात वेगळे ठेवता येते. लाटणं, पळी वगैरे सगळं छान बऱ्यापैकी मावतं. माझी भांडी बरीच असतात म्हणून सांगते, बऱ्यापैकी भांडी मावतात. आणि ते चमचे वगैरे सगळे असे वेगळे ठेवले ना, म्हणजे आपल्याला सगळ्या भांड्यांमध्ये ते शोधाशोध करावे लागत नाही. आणि त्याला ना खाली ट्रे आहे ज्यात पाणी कलेक्ट होतं भांड्यांचं, म्हणजे आपल्या ओठावर पाणी होत नाही भांडी धुताना. आणि भांडी पण अशा छान स्टीलच्या बास्केटमध्ये पटकन सुकतात. तर मस्त आहे ही बास्केट. तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा, मी खाली लिंक देते. तर मस्तपैकी मी अशी ही बास्केट अशी छान अशी क्लीन करून घेतली होती. तुम्ही म्हणाल की इतकी महाग बास्केट 1000-1200 रुपयाची तर फार महाग वाटते. मार्केटमध्ये 300-400ला पण साध्या स्टीलच्या बास्केट मिळतात. तर मी पण घेताना खूप विचार केला होता. मी ह्यात एक प्लास्टिकची पण पाहिलेली, कारण मला छोटा खाली ट्रे पाहिजेच होता. तर पण ती फार छोटी दाखवत होते आणि ती काहीतरी 500-600ला होती. तर म्हटलं अजून 500-600 रुपये टाकून मी हीच घेते, ॲटलिस्ट ही जास्त टिकेल, म्हणून मी ही स्टीलची घेतली. आणि यात स्क्वेअर शेपच मिळतो, कारण ट्रे असतो यात. नॉर्मल आपल्या स्टीलच्या ज्या बास्केट असतात ना, तर त्या भेटतात गोल वगैरे, पण मला हीच घ्यायची होती. आणि मी ना अशाच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करते, कारण ज्या घरासाठी उपयोगी असेल आणि जास्त ड्युरेबल असेल. म्हणून मला वाटतं की आपण अशी काही बास्केट घ्यायची असेल तर ह्या बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. गावावरून आल्यावर ना बिलकुल करमत नाही 1-2 दिवस, आणि त्यातल्या त्यात माहेरून आल्यावर तर बिलकुलच नाही. आणि त्यात चिनूची तब्येत पण बरी नव्हती. तर मम्मी सगळं सांभाळून घ्यायची चिनूचं. तिला जायफळ वेखण लावण्यापासून तो ओवा शेकण्यापर्यंत. ती रडायला लागल्यावर तिला थोडं फिरवून पण आणायची. तर मी थोडी रिलॅक्स होती तिकडे. मला नाशिकला असतानाच बरं वाटत नव्हतं, तर मी तिथेच डॉक्टरकडे जाऊन आलेले. पण मी फीडिंग करत असल्यामुळे डॉक्टर पण जास्त स्ट्रॉंग मेडिसिन्स देणं प्रेफर नाही करत. तरी 3 दिवसाच्या मेडिसिन मी न चुकता सिन्सिअरली कंटिन्यू घेतल्या होत्या, कारण पुण्याला आल्यावर मला चिनूला एकटीला सांभाळावं लागणार होतं. रोशन तरी तिला मॉर्निंगला आणि रात्री सांभाळतात, त्याच वेळात मी स्वयंपाक पण करून घेते. पण मेडिसिन घेऊन पण मला इतका काही फरक जाणवत नव्हता. माझी सर्दी तर बिलकुलच ठीक नव्हती झालेली. पण आणि इतकं काम होईस्तोवर चिनू पण उठून गेलेली, आणि ती सध्या उठल्या उठल्या रडतेच, कारण तिला मीच हवी असते. कारण तिकडे नाशिकला इतके लोक बघायची सवय तिला झाली होती ना, आणि पुण्यावर आल्यावर तिला एकदम एकटं वाटत असावं बहुतेक, म्हणून ती सारखी माझ्याकडेच राहायची. इतकी रडायची की ती तिच्या पप्पांजवळ पण जात नव्हती. या सगळ्या कामांमध्ये पण मी 2-3 वेळा ब्रेक घेतलेला तिला घेण्यासाठी. पण असो, मला वाटतं ही अशी सिच्युएशन प्रत्येक नवीन आईची असेलच. मी तर सकाळीच पुण्याला आलेली, मग इतके सर्व भांडी कसं काय निघाले, तर असं वाटणं साहजिक आहे. कसं आहे ना, चिनूचे पप्पा आम्ही नसताना इथेच होते आणि ते कधी कधी स्वयंपाक पण बनवायचे. तर त्यांनी धुतलेली भांडी जी बास्केटमध्येच होती, आणि आम्ही येईपर्यंत त्यावर बरीच धूळ झालेली वाटत होती मला, म्हणून मग ती फक्त मी पाण्याने विसळून घेतली. सर्व भांडी धुवून झाल्यावर असा ट्रे काढून त्यातलं पाणी काढून तो परत बास्केटला अटॅच करायचा. आता माझी सगळी भांडी धुवून झालेली आहे, तर मी इथे गॅस आणि ओटा घासायला घेतलाय. मला वाटतं आपल्या सगळ्यांना जोपर्यंत कोणतीही गोष्ट घासून धुवत नाही और पुसत नाही, ती स्वच्छ झाली असं वाटत नाही. तसंच काहीसं माझं आहे. मला पण गॅस आणि ओटा घासून धुवायचीच सवय आहे. माझा किचन काउंटर टॉप बराच मोठा आहे, तो घासायला धुवायला थोडा वेळ जातोच. ज्यात सगळ्या गोष्टी बाजूला सरकवून साफ करणं जास्त चॅलेंजिंग वाटतं, पण ज्या गोष्टी लागतात त्याच आपण वरती ठेवतो ना. जसं की मला एअर फ्रायर, इलेक्ट्रिक केटल, मिक्सर, तेल, मीठ, तूप, चहा, साखर या गोष्टी वरच असाव्या असं मला वाटतं, कारण त्या हँडी असल्या की काम करायला पण सोपं जातं. इकडे माझा गॅस इतका काही पडून चिकट झालेला, तर तोच मी इथे घासते. पण घासणीने ते नीट निघत नाही, म्हणून जे 3 ब्रश मिळतात ॲमेझॉनवर, एक नायलॉनचा, एक स्टीलचा, एक कॉपरचा, तर त्या ब्रशने मी गॅस चांगला घासून घेतलाय. आणि ट्रस्ट मी, ह्याने गॅस बऱ्यापैकी क्लीन होतो. तर माझा गॅस वगैरे सर्व घासून झाल्यावर इकडे मी सगळं वाईप करून घेतलं, आणि गॅस पण पाणी टाकून धुवून घेते, आणि मायक्रोफायबरच्या क्लोथने छान सगळं वाईप करून घेतलं. त्या क्लोथने बिलकुल लाईन्स दिसत नाही आणि पाणी वाटत नाही, एकदम कोरडा होतो आणि क्लीन पण छान दिसतं.
काउंटरटॉप क्लीन झाल्यावर बेसिन एरिया पण क्लीन मी करणं फार गरजेचं समजते, कारण त्यात इतकं साफसफाई केल्यावर तर करावंच बेसिन क्लीन. मी बेसिनच्या वॉल वगैरे सगळं घासून घेतल्या, धुवून घेतल्या आणि त्यानंतर सगळे फडके नॅपकिन्स जे मी बेसिनमध्येच धुवून स्वच्छ केल्या. सगळ्या घासणी स्क्रबर स्वच्छ धुवून छान त्या सुकवायला ठेवल्या. तर अशा प्रकारे माझी सगळी कामं आवरून झालेली आणि सगळी कामं आवरून होईपर्यंत जे मी मशीनला कपडे लावलेले होते तर ते पण झालेले. तर आता ते सुकवायला टाकून घेऊयात. पुण्यात पण बराच पाऊस चालू होता आणि मला कपडे सुकवायचं टेन्शन तर होतंच, पण देवाच्या कृपेने आज ऊन होतं. कपडे छान सुकणार होते. वॉशिंग मशीनमुळे कपडे ऑलरेडी सेमी ड्राय होऊन येतात, म्हणून टेन्शन नसतं पावसाळा असला तरी. कपडे सुकवायला जो टाईम लागणार होता तो ऑलमोस्ट अर्धा झालेला असतो. तर असो, तुम्हाला माझा व्हिडिओ जर थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच फॅमिली ब्लॉग्स, क्लिनिंग अँड रुटीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खुश रहा. बाय बाय.